सत्व, रज आणि तम या तीन गुणांचं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी गेल्या श्लोकामध्ये केलं. सत्वगुणामध्ये निरंतर एखाद्याला कितीही प्रकारचा कसाही त्रास झाला तरी देखील तो आपल्यावरती झालेल्या संस्कारातनं अजिबात ढळत नाही आणि परमात्म्यावरती असणारा त्याचा विश्वास हा निरंतर जसाच्या तसा तसुबरही कमी न होता दृढ राहतो. तो सत्वगुण व्यक्ती आहे. जो कधीतरी चांगला आणि कधीतरी वाईट वागतो तो रजोगुणी आहे. आणि तिसरा जो आहे हा कितीही प्रकाराने त्याला चांगल्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालं, चांगले विचार प्राप्त झाले तरी देखील तो त्याच्या वाईट गुणांपासून आणि वाईट विचारांपासून कधीही परावृत्त होत नाही. तो निरंतर वाईटच वागत राहतो. हा तमोगुणी आहे. हे अत्यंत सोपं आणि सहजपणाने असणारं वर्णन आहे. सखोलपणाने याच्यावरती कितीही चिंतन केलं तरी ते कमीच पडेल, परंतु सहज कळावं हे सत्व, रज आणि तम तीन गुण आपण लक्षात घ्यावेत. आणि यामध्ये मग विचार असा येतो की प्रत्येकामध्येच जर भगवान श्रीकृष्ण आहेत, प्रत्येकामध्येच तो आत्मरूपाने परमात्मा आहे, मग त्याचं अस्तित्व आपल्याला सहजपणाने डोळ्याने का बरं दिसत नाही किंवा त्याचं अस्तित्व आपल्याला का बरं कळत नाही? तर याचंच वर्णन भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकामध्ये करतायत. दैवी हेषा गुणमये मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया पहृतज्ञाना आसुरां भावमाश्रिताः. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की अर्जुना, सत्व, रज, तम या तीन गुणांमध्ये संपूर्ण प्रकृती, संपूर्ण सृष्टी बांधल्या गेलेली आहे आणि या तीनही गुणांच्या पलीकडे मी आहे. परंतु सर्वांमध्ये माझं अस्तित्व असून सुद्धा ते का बरं कळत नाही? तर भगवान श्रीकृष्ण सांगतायत की ही माझी योग माया आहे. ही योग माया कशी आहे? तर एक वेळेला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की माझ्याही ठाव ठिकाणा लोकांना कळू शकतो, परंतु माझ्या योग मायेचा ठाव ठिकाणा कधी कुणालाही कळत नाही, तिचा अंतच लागू शकत नाही. आपल्याला भगवान श्रीकृष्णांना भेटायचं असेल किंवा त्यांचं अस्तित्व आपल्याजवळ किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या श्लोका इतका कुठलाही दुसरा योग्य श्लोक नाही आहे. कारण भगवान श्रीकृष्ण सांगतायत की कैक लोकांमध्ये असा एखादा साधक असतो जो साधक त्याच्या साधनेने आणि त्याच्या उपासनेने जाणवून घेतो की मी त्याच्या किती जवळ आहे, किंबहुना मी त्याच्यामध्येच आहे. परंतु पुढील श्लोकामध्ये वर्णन करताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जसं आपल्याला वाटतंही की जर परमात्मा प्रत्येकात आहे, मग हे आतंकवादी किंवा वाईट वागणारे, दुराचार करणारे व्यक्ती यांच्या बुद्धीमध्ये भेद का बरं होतो, हे असं का बरं वागतात? तर याचंच वर्णन भगवान श्रीकृष्णांनी पुढल्या श्लोकात केलं आहे. आणि ते सांगतायत की हे क्रूर कर्म करणारे, अत्यंत पापी आणि दुराचारी जे आहेत, हे माझं अस्तित्व ओळखूनच शकत नाही किंवा माझ्याबद्दल ते जाणूनच घेऊ शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये जो तमोगुण आहे, हा तमोगुण माझ्यापर्यंत त्यांना येण्यासाठी वारंवार रोखत राहतो. परंतु एक जाणलं पाहिजे की प्रत्येक वालिकोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो. मनुष्याने जीवनात कितीही पातक केलेले असतील, परंतु जर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या भगवद्गीतेच्या आचरणाप्रमाणे जर आपण आपलं जीवन बदललं आणि त्याचा थोडा तरी प्रयत्न आपण करू लागलो, तरीसुद्धा करत करत आपल्यावरती त्या भगवद्गीतेचा आणि भगवान श्रीकृष्णांच्या विचारांचा प्रभाव होतो आणि पाहता पाहता आपलं जीवन संपूर्ण बदलून जातं. मात्र त्यासाठी आपण आरंभ करणं आवश्यक आहे, त्याची सुरुवात करणं आवश्यक आहे. कारण हे जे आपल्याकडं असणारं ज्ञान आहे,
ह्या ज्ञानाबद्दल आता संपूर्ण जग याचा विचार करू लागलेला आहे. जोपर्यंत आपण ज्ञानी आहोत हे जग आपल्याला सांगत नाही, तोपर्यंत आपण आपल्या ज्ञानावरती विश्वास ठेवत नाही, असा यातला भाग झाला. कारण ही श्रीमद भगवद्गीता 5000 वर्षांपेक्षा देखील अधिक काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रूढ आहे. तो आपला धर्मग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णांचे हे विचार आपण आचरणात आणणं इतकं सोपं नाहीये, परंतु त्याचा आरंभ करणं जितकं आपल्याला शक्य होईल तितकं आपण त्याचं सहजपणाने स्वीकार करणं हे आपल्या हातात आहे. आणि पाहता पाहता आपण भगवान श्रीकृष्णांकडे थोडं जाऊ लागलो तर ते देखील आपल्याला त्यांचं स्वरूप कसं आहे, त्यांचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये ते बीज रूपाने कशा आपल्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहेत हे दाखवण्यासाठी आरंभ करतील. पुढीलही श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण ज्ञान आणि विज्ञानाच्या रूपाने कसे व्याप्त आहे त्याचं चिंतन करतायत. त्याचा सार आपण पुढील श्लोकामध्ये पुढील भागामध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद.